जे आहे श्रीदेव काळनाथ प्रसन्न म्हणजे गुड मॉर्निंग फ्रेंड्स, नमस्कार. सावंतवाडी या दुसऱ्या दिवसाच्या पर्वामध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण चाललेलो आहोत सावंतवाडीमध्ये. आपण उतरलो आहोत वरोळे. तर इथून आपण चाललो आहोत वेतोबा देवाचे दर्शन, जी टी व्हीला सिरियल लागते त्या देवाचं आपण दर्शन घेणार आहोत, वेतोबाचं. आणि विशेष म्हणजे खूप त्या देवाचं हे आहे की त्या देवाला नवस म्हणून चामड्याची चप्पल देतात मोठ्या साईजची. आणि त्याचबरोबर केळीचा पण आपण तिकडे नवस देऊ शकतो. असं बोललं जाते की जुन्या काळामध्ये, आता इकडे खूप बिल्डिंग्स वगैरे झालेत, म्हणजे बंगले झाले आहेत, पण जो नवस देतो, जे चप्पल त्या देवाला दिली जाते वेतोबा देवाला, ते चप्पल घालून वेतोबा देव पूर्ण गावाचं, सुची हे कुठलं गाव आहे आपलं, हे शिरोडा गावाचं पूर्ण हे करतात, भ्रमण करतात रात्रीच्या वेळेला. आणि आणि जेव्हा कोण त्यांना मध्येच असं कोणी बघतं तर त्यांना त्या चप्पलांचा आवाज आणि घुंगरांचा आवाज, जी चामड्याची चप्पल असते त्याचा तसाच कुर असा आवाज येतो आणि घुंगराचा आवाज येतो. म्हणजे वेतोबा देव जो नवस देतो, आज नवस दिला तर रात्री त्याच चप्पलाने भ्रमण करतात. तीच चप्पल दुसऱ्या दिवशी, असं बोललं जातं, तीच चप्पल दुसऱ्या दिवशी झिजलेली असते म्हणून. खूप एक्सायटेड आम्ही की आम्ही त्या देवाचं आता दर्शन घ्यायला चालू आहे. आता सकाळच्या वाजले 10. आता निघतो आम्ही. फुल सगळ्यांची तयारी झालेली आहे. बघा, अनया, हाय अनया. आणि याची तयारी झालेली आहे. तिकडे सुची आहे, तिकडे आतमध्ये ताई आहे घरी. आम्ही 10-15 मिनिटांनी आता निघू. हे बघा आली टॅरोकॉट रीडर. हां, तर आम्ही आता निघू आता थोड्या वेळाने. बघूया, मी तुम्हाला दाखवेन वेतोबा देवाचं जे पण का असेल ते पुढे. आता हे थोडक्यात तुम्हाला माहिती सांगितलेलं आहे. आणि अजून पुढे मला काही स्पॉटवरती नवीन बघायला भेटेल आणि छानपैकी दर्शन माझ्या सहित मी तुम्हालाही दाखवेन. जसं मी दर्शन घेईन तसंच तुम्हालाही दाखवेन. पण काही जवळ आहे आपल्याला, रात्री राहावं लागणार जवळ आहे. असं आता कोणाचा फोन आले का तुला? असं होती ना ते का आपले हा म्हणून पाण्याची बाटली. मित्रांनो, आता आपण रिक्षामध्ये बसलो आहे. शिरोडामधून आता वेंगुर्ला ऐरोलीला चाललो आहे वेतोबा देवाच्या दर्शनाला. जोक पार्ट म्हणजे अनयाने आज फ्रॉक घातला आणि फ्रॉकच्या खाली चप्पल घातली, तिची नाही घातली, काकीची चप्पल घालून आली आणि कोणाला पण कळालेलं नाही आहे. आणि विशेष म्हणजे वेतोबा देवाला जे नवस म्हणून जे चामड्याची चप्पल देतात ती पण खूप मोठी असते. आणि अनयाने पण काकीची चप्पल खूप मोठी घेतलेली आहे. त्याच्यामुळे आज तिला आम्ही काय बोललो नाही. आणि आज सोमवार असल्यामुळे मार्केट बंद आहे, तिला आपण चप्पल घेऊ शकत नाही. त्या चप्पलीवरतीच आपण घेऊन चाललो. आणि आता रिक्षाचा प्रवास करतोय. 50 रुपये तिकीट आहे शिरोडावरून आरवलीला जाण्यासाठी, आरवलीसाठी. हां, सो आपल्याला आपण तिकडे पोचल्यावरती आई आपल्याला म्हणजे जुन्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला म्हणजे सांगेल, त्या आपण लाईव्ह कॅचअप करू. त्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. सो चला, भेटू आपण पुढे. थोडासा आपला रुटीनमध्ये चेंजेस झालेला आहे. आरोळकर जो परिवार आहे त्यांचा जे कुलदैवत आहे कालनाग, ते कालनागाचं दर्शन घेऊन त्या मंदिरामध्ये जाऊन आपण पुढे वेतोबा श्री वेतोबा देवाच्या दर्शनाला आपण चाललो आहोत. आणि खूप छोटा रस्ता आहे, तुम्हाला दाखवतो. हे जे आहे श्रीदेव काळनाथ प्रसन्न, म्हणजे हे आरोळकरांचं कुलदैवत आहे जिथे आपण थांबलेलो आहे. सो आपण आता थोडं इकडे चावी आई आणायला गेल्यात तिकडे, तर थोडं हे ओपन करून आपण पूजा वगैरे करा, साफसफाई करून पूजा करणार आहे. त्याच्यानंतर मग ह्याच्याच पुढे तिकडे श्री वेतोबा देवाचं मंदिर आहे, तिकडे जाऊ आपण. हे बघा, तुम्हाला मगाशी म्हटल्याप्रमाणे अनयाने मोठी चप्पल घातली. आणि फ्रॉकवरती कर ग थोडं अजून. हे बघा, काकीचे चप्पल घालून आलेले आहे. सो बघूया आता आपण हे श्रीदेव काळनाथ प्रसन्न.
हे बघा इकडे वारुळ आहे. ते आपण मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये आहे. हे बघा त्यांनी तुळशीच्या मध्ये ऊसाचं झाड लावलेलं आहे. सुंदर लग्न लावतात तेव्हाच आहे ते, अजून आहे रुजलेलं. तर इथे तुम्हाला दाखवतो. हे जे मंदिर आहे काळनाथ म्हणजे नागोबा देवाचं मंदिर आहे ते. हे बघा आपल्याला इकडे मंदिराच्या बाहेरच घुमाडे म्हणजे मातीचं वारूळ जे असतं ना ते बनवलेलं आहे. हे बघा मस्त लेटेस्टवाला आहे. हे बघा आणि अक्षय तृतीयेला आमच्या काळनागांचा वाढदिवस, तर इथे सगळ्यांना जेवण सगळं असतं. ओके सगळे मिळून जेवण करतात आणि अख्ख्या गावाला पण जेवण असतं. ओके. अक्षय तृतीय. तर आई आता चावी घेऊन आलेले, तर आपण मंदिर ओपन करतोय. तुम्ही बनवून का नाही ठेवत अशी? ते सांगितलं मी वायाला किल्ल्या बनवून. ठेवायची. मस्त हवाय ना नारळाची झाडा तीच आहे ना बहिणी. आईला लॉक खोलायला थोडा प्रॉब्लेम होतोय. प्रिया ती आली आता बघू. चला हिरोईनीच्या हातून आता चला उघडलेला आहे. चला ओपनिंग झालेलं आहे आपल्या मंदिराची. आणि आता आपण पहिला उजवा पाय टाका. थांबा ताई चालले आता बघूया. ताईने चला उजवा पाय टाकलाय. हा ये इकडे. मित्रांनो बघू शकता तुम्ही म्हणजे ह्या मंदिराचं केवढं पवित्र आहे आणि जुन्या काळातलं मंदिर आहे. म्हणजे हे आपण ह्या लोकांनी जे ज्यांचं कुलदैवत आहे त्या लोकांनी सिमेंटचं हे सगळं चौतारा बनवलेलं आहे. त्या सिमेंटच्या चौताऱ्यावरती सुद्धा आपले नागदेवताचं वारूळ आहे. हे बघा खूप सुंदर. हे बघा बघू शकता मंदिराच्या गर्भगृहात काळनागाची मूर्ती स्थापित आहे जी काळ्या रंगाच्या दगडात कोरलेली आहे. काळनाग देवाची मूर्ती ही सर्पाच्या रूपात आहे आणि ते एक विशिष्ट प्रकारचा नागराज म्हणून ओळखली जाते. मूर्तीच्या पुढील भागात नागफणी असते जी सर्पाची विशेष ओळख आहे. वारूळ बघू शकता एवढं प्राचीन आणि पुरातन काळातलं मंदिर आहे. नागपंचमीच्या दिवशी विशेष पूजा आणि अभिषेक केले जातात. या दिवशी भक्त मोठ्या संख्येने मंदिरात येऊन काळनागाला दूध, हलवा आणि अन्य नैवेद्य अर्पण करतात. येथे विशेष प्रसंगी काल सर्प दोष निवारणासाठी अनुष्ठाने आणि हवन केले जातात. हे अनुष्ठान काळनाग देवाला प्रसन्न करण्यासाठी केले जाते. मंदिरात दरवर्षी मोठी जत्रा भरवली जाते ज्यात भक्त मोठ्या संख्येने सहभागी होतात. या यात्रेत नाच गाणे, सांस्कृतिक कार्यक्रम आणि लोककला देखील सादर केली जाते. इथे नागपंचमीच्या दिवशी विशेष पूजा केली जाते. याशिवाय श्रावण महिन्यात इथे विशेष कार्यक्रम आयोजित केले जातात. काळनाग देवाशी संबंधित अनेक स्थानिक कथा आणि लोकसाहित्य आहेत. स्थानिक लोकांच्या मते काळनाग देव नेहमी गावाचे रक्षण करतो आणि गावातील लोकांना रोगराईपासून दूर ठेवतो. काळनाग देवाचे मंदिर निसर्गाच्या सानिध्यात वसलेले आहे. मंदिराच्या परिसरात हिरवीगार वनराई आणि शांतीचा अनुभव घेत येतो. हे मंदिर पर्यटकांनी श्रद्धाळूंना एक शांतीपूर्ण वातावरण प्रदान करते. काळनाग देवाचे मंदिर हे श्रद्धा, परंपरा आणि धार्मिक विश्वास यांचे प्रतीक आहे आणि हे मंदिर शिरोडा गावाला एक विशेष धार्मिक महत्त्व देते. ओम श्री कालनागाय नमः. ओम श्री कालनागाय नमः. स्वामी तिकडे आहेत ना मित्रांनो.
कालनागाची आपली आता ती कालनागाची पूजा झालेली आहे. मी केली आता इकडे किचनमध्ये बघा वास्तुदेव आहे तिकडे आणि इकडे हे आहे. या मंदिराची पूजा मित्रांनो रोज सकाळी पहाटे होते आणि ब्राह्मणांकडून या मंदिराची पूजा केली जाते. हे बघा जे फुटलेलं वारूळ आहे तिकडे नागराज देवाचं वास्तव्य आहे. या मंदिराच्या अवतीभोवती जे आहेत ते फिरत असतात आणि रोज दर्शन होते. मित्रांनो आपल्या कालनागाचं श्री कालनाग देवताचं दर्शन झालेलं आहे. आता ह्या रस्त्याने आपण बेतोबाच्या दर्शनाला चाललो आहोत. म्हणजे 2 मिनिटाच्या डिस्टन्सवरतीच बेतोबा देवाचं मंदिर आहे श्री बेतोबा. हे बघा सुंदर बाग आहे, आजूबाजूला नारळीची झाडं वगैरे आहेत आणि आपण आता पूजापाठ वगैरे झाल्यावरती मंदिर बंद करून आपण चाललोय पुढे. आपल्या मागे आई आहेत. आई आपण आता इथून कुठे चाललोय? श्रीदेव बेतोबाला चाललोय. ओके दैवत आहे. ओके हाय हॅलो कसं आहे? समजलं मला ते. हे पण चढू नको, कपडे खराब करशील तू माझे. चप्पल काय गोठ्यामध्ये काढणार आहे गे. हे आपण वासराला एक केळं घालतोय मस्तपैकी छान सुंदर. छान छान आहेत वासरं आहे बघा. मित्रांनो काहीच मिनिटावरती आपला श्री वेतोबा देवाचं दर्शन होणार आहे. काहीच मिनिटावरती आहे. समोर मंदिर आहे पण ते झाडीतून दिसत नाही आहे आणि 12च्या आतमध्ये आताच ढोल ताशा नगाड्याने पूजेचं आटपलेलं आहे. सो आपण बघूया. हे बघा आपण पोचलो आहे फायनली वेतोबा देवाच्या मंदिराजवळ. इकडे कळश आहे बाहेर. हा एंट्रन्स आहे. वाव खूप सुंदर मंदिर आहे. हे बघा अरे वाव रे बाप रे. हो 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 खूप सुंदर आहे मंदिर. अशा प्रकारे बघू शकता.